हरिओम. आज मंगळवार 20 ऑगस्ट 2024 शके 1946. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला जो विचार सांगणार आहेत ऐकूया त्यांचा विचार. दास विषयाचा झाला, सुख समाधानाला आचवला. सर्व दुःखांचे मूळ देह हाच होय, त्यातच देहाला दुखणे म्हणजे दुःखाचा कळस होय. मिठाचे खारटपण, साखरेचे पांढरेपण, यास नसे वेगळेपण, तैसे देह आणि दुःख जाण. देहाने जरी सुदृढ झाला तेथेही दुःखाचा विसर नाही पडला. सावली जशी शरीराला तसा रोग आहे शरीराला. रामकृष्णादिका अवतार झाले परी देहाने नाही उरले. स्वतःचा नाही भरोसा आहे अनुभवाशी, परी वियोगाचे दुःख अनिवार्य होईल. देह दुःख फार अनिवार्य, चित्त होईल नित्य अस्थिर. देहाचे भोग देहाचेच माथी, ते कोणास देता येत नाहीत, कोणाकडून घेता येत नाहीत. आजवर जे जे काही आपण केले ते ते प्रपंचाला अर्पण केले. स्वार्थाला सोडू नाही राहिले. अधिकार, संपत्ती, संतती, लौकिक व्यवहार, जनप्रियती या सर्वांचे मूळ नाही स्वार्थापरते, अखेर दुःखालाच कारण होते. जो प्रयत्न केला आपण तेच सुखाचं निधान समजून कल्पनेने सुख मानावं, हाती आलं असं नाही झालं. ज्याचं सुख करावं बहुत भारी, थोडं चुकता उलट गुरगुरी. एवढं स्वार्थपूर्ण आहे जन, हे ओळखून वागावं आपण. प्रपंचात आसक्ती ठेवणे म्हणजे जणू अग्नीला कवटाळणे. म्हणून आजवर खटाटोप बहुत केला परी कामाला नाही आला. विषयातून शोधून काढले काही, दुःखाशिवाय दुसरे निघणारच नाही. म्हणून प्रपंचाने सुखी झाला ऐसा न कोणी ऐकेला वा देखीला. ज्याची धरावी आस, त्याचे बनावे लागे दास. दास विषयाचा झाला, तो सुख समाधानाला आचवला. ज्या रोपट्यास घालावे खत पाणी, त्याचेच फळ आपण घेई. विषयास घातले खत जाण, तरी कैसे पावावे समाधान. प्रपंचातील संकटे अनिवार्य, कारण प्रपंच दुःखरूप जाण. आजवर नाही सुखी कोणी झाले, ज्यांनी विषयी चित्त गुंतवले. कडू कारलं किती साखरेत घोळलं तरी नाही गोड झाले. तैसे विषयाचे सुख मानले, दुःख मात्र अनुभवास आलं. प्रपंचातील उपाधी देत असे सुख दुःखाची प्राप्ती. संतती, संपत्ती, वैभवाची प्राप्ती, जगातील मान सन्मानाची गती, आधुनिक विद्येची संगती, न येईल समाधान प्राप्ती. प्रपंचातील सुखदुःखाची जोडी आपणाला कधी न सोडी. नामातच जो राहिला, नामापरता आठव नाही ज्याला, परमात्मा तारतो त्याला. हाच पुराणींचा दाखला. नका करू आटाआटी, राम ठेवावा कंठी. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.